भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतांकडून मतदान केंद्राची पाहणी करण्यात आली आहे आणि यानंतर सर्वांनी मतदान केलं पाहिजे असं म्हटलंय। तर सोबतच मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। तर मतदान पार पडते, पोलिसांची सुद्धा महत्त्वाची भूमिका असते, कशा प्रकारे पोलीस यंत्रणा सज्ज आहे? आज जे भंडारा गोंदिया जे पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यामध्ये जे मतदान चालू आहे 7:30 वाजेपासून हे मतदान चालू आहे। या मतदानासाठी जे फ्री अँड फेअर मतदान झाला पाहिजे त्यासाठी जवळपास 2600 पोलीस कर्मचारी इथे तैनात आहे आणि 109 अधिकारी पण तैनात आहे। वेगवेगळ्या ठिकाणी जे जे सेन्सिटिव्ह पॉइंट्स आहेत तिथे पॅरामिलिटरी पण डिप्लॉयड केलेली आहे। आज पण वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। प्रत्येक पोलिंग बूथमध्ये 2 कर्मचारी लावलेले आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आता चेकिंग पण चालू केलेली आहे। आमचा असा उद्देश आहे की जे इलेक्शन्स आहे ते फ्री अँड फेअर झाले पाहिजे, कोणाला ते ॲडव्हान्टेज मिळाला नाही पाहिजे आणि जे जास्तीत जास्त मात्रामध्ये लोक मतदानासाठी बाहेर आले पाहिजे। सर, खरं तर मतदानासंदर्भात लोकांना काय आवाहन कराल? तुम्ही म्हणता जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे, काय आवाहन कराल तुम्ही सर्वसामान्यांना, मतदारांना? मी लोकांना असं आवाहन करू की तुम्ही जास्तीत जास्त मात्रामध्ये तुम्ही तुमच्या मत देण्यासाठी तुम्ही तुमचे जे पोलिंग बूथ आहे तिथे तुम्ही गेला पाहिजे आणि हे तुमचा अधिकार आहे आणि तुमचं कर्तव्य पण आहे। तर 100% लोकांनी मतदान केला पाहिजे आणि त्यांचे जे वोट आहे ते त्यांना इन्फॉर्म होऊन ते वोट दिला पाहिजे। सर, एकीकडे आपण पाहतोय की विदर्भामध्ये उष्णता फार असते, आता सुद्धा उन्हाचा तडक आहे, त्या अनुषंगाने लोकांना काही आवाहन कराल? आज ऊन आहे पण वेगवेगळ्या जे पोलिंग बूथ आहे तिथे शेडची व्यवस्था केलेली आहे आणि मतदान देण्यासाठी येणार आहे त्यांच्यासाठी पूर्णपणे पाणीची आणि शेडची व्यवस्था केलेली आहे। जे पोलिंग पार्टीज आहे ते प्रिसाइडिंग ऑफिसर्स आहे आणि पोलिसांचे जे स्टाफ आहे ते सगळे उन्हामध्ये काम करत आहे, त्यांचं कर्तव्य आहे। त्या अनुषंगाने तुमचा पण कर्तव्य आहे की तुम्ही वोट तुम्ही दिला पाहिजे आणि ऊन असेल की थंडी असेल तुम्ही वोट दिला पाहिजे। धन्यवाद। कॅमेरा पर्सन सुरेश सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, भंडारा।